पुण्यातील अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन. गौतमीला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन. तर गौतमीचे शो बंद करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात मोठी बातमी. पोलिसांना अपघात झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली. गाडी पोलीस स्टेशनमध्ये कोणी आणली याचीही माहिती नाही. या प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार. ओबीसींच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मात्र अनेक ओबीसी नेते नाराज असल्याने बैठकीला जाण्याबाबत अनिश्चितता. ओबीसी महासंघाचाही बैठकीला न जाण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शेकापची बैठक. अलिबागमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठकीचं आयोजन. नवी समीकरणे ठरण्याची शक्यता. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली. आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे चर्चा करणार. ठाकरे इतर कार्यक्रमांनाही उपस्थिती लावणार. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा 2 दिवस छळ केला. रामदास कदमांची आरोपांची मालिका सुरूच. तर रामदास कदम यांना जबर किंमत मोजावी लागणार. संजय राऊतांचा इशारा. रामदास कदमांच्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक. आज अनिल परब पत्रकार परिषद घेत कदमांवर पलटवार करणार. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात ठेवल्याचा कदमांचा आरोप. हातपाय सलामत ठेवायचे असतील तर माझा ऐका. आमदार संतोष बांगर यांची विमा अधिकाऱ्याला धमकी. शेतकऱ्यांचं हित पहा, नाहीतर माझ्या एवढा वाईट माणूस नाही. बांगरांची ऑडिओ क्लिप व्हायरल. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचीही जोमानं तयारी सुरू. आजपासून नागपुरात 2 दिवसीय बैठकीचं आयोजन. निवडणुकीची रणनीती ठरणार. जी.आर रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगेंचा हल्ला बोल. तर 1994चा जी.आर रद्द करा ही आमची मागणी. जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर पलटवार. धनगर आंदोलक दीपक बोराडे आज पत्रकार परिषद घेणार. धनगर आरक्षण लढ्याबाबत पुढील भूमिका मांडणार. लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना दुग्धाभिषेक. हबप संग्राम बापू भंडारेंनी घातला दुग्धाभिषेक. पडळकरांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेचं कौतुक.